असा धर्म कसा आहे तो विरुद्ध गोष्टींना सुद्धा मदत करतो. म्हणजे खोडाला काठिण्य मुळामुळे मिळतं, पर्णाला मात्र कोमल करतं आणि फुलाला ते सौरभ देतं. आता असं आहे, तरू सडी सती बरी फळ फुले आलेली जरी परी सकल होती निज रूपे मुळा भीतरी मुळा सावलौकिका मुळीन ते काही दिसे तसाच जगी धर्म जगत्पाद पाला असे. ही पृथ्वी अलंकृत का दिसते हो? तिला या सर्व वनस्पती, झाडं, वेल, तृण यांच्या मुळांची किंमत कळलेली आहे. तिने त्यांना पोटाशी धरून ठेवले. कारण नाही, जर तिने त्यांचं रक्षण केलं नाही तर काय होईल? तर ती तिला अलंकृत करण्याला असमर्थ ठरते. त्यामुळे झाडाची जी सतेजता आहे, जी कोमल पालवी आहे, त्याला सुंदर सुंदर जी फुलं आलेली आहेत ती कशामुळे टिकून आहेत? तर मुळांमुळे टिकून आहेत. त्यामुळे विचारवंत पुरुषानं जर मुळाचं अवलोकन केलं तर तो असं म्हणणारच नाही की ह्याच्यामुळे सतेजता नाहीये. कारण बीज रूपाने तिथं ती निस्संशय आहे, निश्चितच आहे. त्यामुळे धर्मरूपी मुळांचं आपण रक्षण केलं पाहिजे आणि या बाबतीत संत आपल्याला कायम जागरूक करतात. असं आहे, धृती क्षमादमो अस्तेयं शौचम इंद्रिय निग्रह ही विद्या सत्यम क्रोधो दशकं धर्म लक्षणः. धर्माची 10 लक्षणं मनुनी सांगितले, मनु ऋषींनी सांगितलेली आहे, मनुस्मृतीमध्ये सांगितलेली आहे. पहिलं म्हणजे धृती, म्हणजे धैर्य. कुठलाही संकट आलं, कुठलाही अन्याय होत असला तर न डगमगता तोंड देणं त्याला. दुसरं आहे दम. दम म्हणजे मनाचा संयम. आता काही ठिकाणी दम आणि क्षमाच्या अर्थांमध्ये उलटा पालट झालेली दिसते, परंतु इथे असा अर्थ आहे की मनाचा संयम म्हणजे राग, द्वेष, हवं नको, शीत उष्ण ह्याच्या पलीकडे जाणं आणि स्वतःच्या मनाचा संयम करणं. अस्तेय म्हणजे चौर्य कर्म न करणं. निदान कोणीही आपल्याला स्वतःहून एखादी वस्तू आनंदाने दिलेली नाही आहे वस्तू, ती न स्वीकारणं. म्हणजे चौर्य कर्म तर करूच नाही आणि दुसऱ्याच्या वस्तूवर डोळाही ठेवू नये. तसंच तिसरी गोष्ट आहे म्हणजे शौच. आता शौच म्हणजे असा अर्थ आहे की स्वच्छता. ती काय फक्त बाह्य स्वच्छता नाही, आंतरिक स्वच्छता पण महत्वाची आहे. अर्थतः शुची, कामतः शुची, सशुची. म्हणजे जो शौच पाळतो तो शुची असतो. म्हणजे काय? परद्रव्य आणि परस्त्रीवर जो डोळा ठेवत नाही तो कोण असतो? तो खरा शुची असतो. असं त्याचं आहे. त्याच्यानंतर बुद्धी म्हणून सांगितले. बुद्धी ही प्रयत्नाला वाढवता येते बरं का. आमचे प्रभू काका म्हणजे माझे कीर्तन गुरु म्हणतात, कितीही निर्बुद्ध असू दे, कितीही, त्याला 30 वेळेला भोकायला लावलं ना तरी त्याला ते पाठ होतच होत. इतका विश्वास आपण आपल्या मुलांच्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. आजकाल त्याला भोकंपट्टी म्हणून नावं ठेवली जातात. अहो, ही वेद शिकणारी मुलं काय खुळी म्हणून त्यांच्या आई वडिलांनी घातलं का त्यांना वेदपाठ शाळेत? कारण त्यांचा मेंदू तसा तयार होतो, त्याच्यातल्या न्यूरॉन्सची जोडणी होते आणि मग बुद्धी विकसित होते. त्यामुळे बुद्धी ही जी आहे ही विकसित होऊ शकते नसली तरी. विचार शक्ती, विवेक शक्ती आणि निर्णय शक्ती यांचा संगम जेव्हा होतो तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. आता पुढचं आहे विद्या. विद्या जी आहे आपल्या व्यवसायासाठी जी काही आपण ज्ञान संपादन करतो ती विद्या झाली. आणि सगळ्यात श्रेष्ठ विद्या कुठली असेल तर ती अध्यात्म विद्या आहे. ज्यानं ती मिळवलेली आहे आणि जो ती मिळवण्याचा साक्षेपणाने प्रयत्न करतोय ना, तो सुद्धा जो आहे तो विद्यावान म्हटलाच पाहिजे. आणि सत्य म्हणजे काय? जे आपल्याला जसे आहे, जसे घडले आहे ते दिसते ते म्हणजे सत्य. जे रुचकर असतं ना ते हिताचं असतं असंच नाही, आणि जे हितकारक असतं ते रुचकर असतंच असं नाही.
त्यामुळे जे हितकारक आहे ना तेच सत्य आहे. अक्रोध म्हणजे काय? आपला निंदक आहे म्हणून त्यांच्यावर संतापणे, हा अक्रोध झाला. म्हणजे त्याच्यावर न संतापणे हे अक्रोधाचे लक्षण आहे. अर्थातच जर अन्याय होत असेल तर तिथं मात्र प्रतिकार निश्चितच केला पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे की आततायीना न मायांतम हन्या देवा विचारेल. म्हणजे जो आतताई म्हणजे कोण याची व्याख्या केलेली आहे म्हणून की जो विष देतो, जो घर पेटवतो, जो पत्नीचं अपहरण करतो, जो संपत्ती लुटतो आणि जो जीव घ्यायला अंगावर धावून येतो त्याची निस्संशयपणे हत्या करावी असं म्हणून सांगितलेलं आहे. त्याला आतताई म्हटले. म्हणजे आपला जीव द्यायचाच नाही कारण नसताना. अन्याय घडत असेल तेव्हा त्याचा प्रतिकार हा केलेलाच पाहिजे. हे हा पण अक्रोधच आहे बरं का. न संतापणे म्हणजे अक्रोध नाही बरं आहेच, परंतु अन्याय जर होत असेल तर त्याचा प्रतिकार करणं हा सुद्धा अक्रोधच आहे. तर अजून एकदा 11वं लक्षण याच्यात आपण समाविष्ट करू शकतो म्हणजे संघे शक्ती ही कलयुगे. आज आपण संघचा म्हणून रूपाने इथे आलेला आहे. कराड ऋग्वेदी ब्राह्मण संघाने आयोजित केलेला आहे. आपण एक संघच आहोत. त्यामुळे संघ कलियुगामध्ये काय चालणार आहे तर ती समाजाची एकी हीच चालणार आहे. समाजाने एक राहिलं, पुढं आपण एकी धरून पुढे गेलो तरच आपण टिकणार आहोत, आपला नाश होणार नाही. हे धर्माचं लक्षण आहे. म्हणजे हे आपण विद्या ह्याच्यामध्ये सुद्धा संघटन कौशल्याचा आपण समावेश करू शकतो. आणि वसुधैव कुटुंबकम हे सांगितलेलंच आहे. कृण्वन्तो विश्वम आर्य, जो स्वहिताच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करतो तो खरा आर्य. आर्य सनातन हिंदू वैदिक धर्म की जय असा आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी मोदत क्षुरस्य धारा निशिकया दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. अरे संत म्हणतात या परमार्थ मार्गावरून तू जाणार आहेस ना, तो इतका सोपा नाही आहे. सुरीच्या धारेवरून चालणं इतका तो अवघड आहे, इतका सोपा नव्हे तो. त्यामुळे जागरूक राहा आणि जागरूक राहण्यासाठी संत आपल्याला मदत करतात. धर्माच्या मार्गावरून चालण्यासाठी आपल्याला ते कायम मदत करतात. साधू संत म्हणजे कोण?